एका शेतकऱ्याच्या शेतात गुप्तधन वर आलं। एका मांत्रिकानं विधी केले आणि डोळ्यात देखत जमिनीतून 2 मोठे हंडे वर काढले, पण शेवटी अशी एक चूक झाली की ज्यानं तो शेतकरीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना सध्या उघडकीस आली आहे। एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक एके दिवशी एक मांत्रिक शेतकऱ्याला भेटला। तो बोलू लागला की शेतकऱ्या, तुझ्या शेतात 2 हंडे आहेत, 2 गुप्तधनाचे हंडे मला दिसतायत, ते मी बाहेर काढून देतो। शेतकरी काही वेळानं तयार झाला। तब्बल 3 दिवस 5 वेगवेगळ्या पूजा करून 4थ्या दिवशी चमत्कार घडला। जमिनीतून गुप्तधनाचे 2 हंडे प्रत्यक्षात बाहेर आले। पण शेवटी एक चूक झाली आणि त्या शेतकऱ्यासोबत घडलं असं काही की ज्याचा विचारच कुणी केला नसेल। खरं तर ही घटना जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली, याचा व्हिडिओ गुपचूप एका व्यक्तीनं काढला। शेतात काय होतं हे पाहण्यासाठी एक व्यक्ती तिथे गेला होता। त्यानं गुपचूप त्याचा व्हिडिओ काढला। तो व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर टाकला। तो व्हायरल झाला। पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस तिथे आले। तोपर्यंत हंडे वर काढून ठेवले होते। मांत्रिक निघून गेला होता। मांत्रिक म्हणाला होता, मला शेवटची पूजा करायची आहे, मी 2 दिवसात एक गुपित वस्तू घेऊन येतो, तोपर्यंत वस्तूला हात लावू नका। हंडे शेतकऱ्याच्या तळघरात लपवले होते। मांत्रिकाला फोन लावले, मांत्रिक येत नव्हता। पोलिसांना शेतकऱ्यांनी सगळी घटना सांगितली। पोलिसांनी मांत्रिकाला फोन लावला। दुसऱ्या दिवशी मांत्रिक आला आणि मांत्रिक आल्यानंतर जे घडलं त्यानं पोलीस देखील हादरले। खरं तर आजच्या युगात गुप्त व धनावर कोणाचाच भरोसा नाहीये। पण त्या मांत्रिकानं ते हंडे काढून दाखवले खरे, पण त्या हंड्यात असं काय निघालं? का 2 दिवस तो गायब होता? हंडे उघडल्यानंतर अशी काय चूक झाली की ज्यामुळे शेतकऱ्याचा अगदी सगळीकडे ही गोष्ट व्हायरल झाली? त्या शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत नंतर काय घडलं, चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातून एक घटना सध्या प्रचंड व्हायरल होतीये। सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये गोविंद वंजारी हे आपल्या शेतात कष्ट करून प्रामाणिकपणे जगणारे शेतकरी होते। त्यांचं आयुष्य अगदी शांततेत सुरू होतं, पण एक दिवस त्यांच्या शेतात बांधावरून जात असताना एक वेगळाच माणूस त्यांच्या नजरेस पडला। अंगात भगवी वस्त्रे, कपाळावर मोठा टिळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या आणि डोळ्यात अजब चमक असलेला तो माणूस म्हणजे मोहम्मद कादर उर्फ शेख महाराज। तो मूळचा कर्नाटकातील विजापूरचा राहणारा होता। शेख महाराजानं गोविंद यांच्या शेतात पाऊल ठेवलं। तो एकाएकी थांबला। त्याचं शरीर थरथरू लागलं, जणू काहीतरी त्याला अदृश्य शक्ती जाणवत होती। तो गोविंद याच्याकडे पाहत अत्यंत धीर गंभीर आवाजात म्हणाला, तुझ्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे। तुझ्या पूर्वजांनी या जमिनीच्या कुशीत प्रचंड संपत्ती गाढून ठेवली आहे। मला जमिनीच्या आत 2 मोठे हंडे स्पष्ट दिसतायत, जे जास्त खोल नाहीयेत, अगदी वरच आहेत। गोविंद यांचा सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण शेख महाराजांना त्याला भूतकाळाबद्दल आणि घरातल्या अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या फक्त गोविंदलाच ठाऊक होत्या। त्यामुळे गोविंद यांच्या मनातील शंका दूर झाली। त्याचा बाबावर भरोसा बसला। त्याला वाटलं एक साधा माणूस नसून एक महान मांत्रिक आहे। महाराज म्हणाला, हे धन काढणं सोपं नाही, यासाठी खूप मोठी दैवी ऊर्जा लागेल। सुरुवातीला आपल्या भूमीची शांती करावी लागेल। त्यासाठी काही तांत्रिक वस्तू, दुर्मिळ जडीबुटी आणावी लागतील, ज्याला मोठा खर्च येईल। गोविंद यांनी विचार केला की जर कोट्यावधीचं धन मिळणार असेल तर सुरुवातीला थोडा खर्च करायला काहीच हरकत नाहीये। त्यांनी तात्काळ होकार दिला। पहिल्या पूजेसाठी महाराजांनी 2 लाख रुपयांची मागणी केली। अत्यंत गुप्तपणे शेतकऱ्याच्या शेतात कोपऱ्यात रात्रीच्या वेळी पहिली पूजा सुरू झाली। अग्नी प्रज्वलित करण्यात आला। विचित्र भाषेत मंत्र म्हटले गेले। हवेत एक वेगळा सुवास दरवळू लागला। गोविंद फार संमोहित झाला होता, पण प्रेक्षकांनो इथे एक गोष्ट चक्र विवाहाची सुरुवात होत होती। ज्या मांत्रिकाला गोविंद दैवी रूपी पुरुष समजत होता, त्याच्या मनात नेमकं काय शिजत होतं? पहिल्या पूजेनंतर शेतात काय घडलं पहा। आता ती गोष्ट खरी। पूजा पाहिल्यानंतर शेख महाराज जमिनीवर हात ठेवून त्याने डोळे मिटले। म्हणाला, ऊर्जा जागृत झाली। धन हळूहळू वर येत आहे, पण विघ्न खूप मोठं आहे। धन रक्षण करणाऱ्या शक्ती शांत करण्यासाठी 2रा आणि 3री विधा करावी लागेल। आता महाराजांचा गोविंद याच्यावर पूर्णपणे प्रभाव जडला होता। 2ऱ्या विजूसाठी महाराजांनी दुर्मिळ प्राण्यांचे अवशेष आणि शुद्ध सोन्याचा वरखा आणण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली। गोविंद यांनी बँकेतून आणि ओळखीच्या लोकांकडून पैशांची जुळवाजुळव करून रोकड महाराजांच्या हातात स्वाधीन केली। प्रत्येक पूजेसाठी चमत्कार दाखवायचा। गोविंद यांचे डोळे पांढरे व्हायचे। महाराज रिकाम्या हवेतून कुंकू काढायचा, पाण्यानं भरलेल्या पात्रात अग्नी पेटवायचा। हे पाहून गोविंदला वाटू लागलं, हा मांत्रिक चमत्कार आहे। हळूहळू दिवस सरकत गेले। विधींची संख्या वाढत गेली, कधी नजरबंदी उतरवण्यासाठी तर कधी गृहदोष निवारण्यासाठी। प्रत्येक चक्राला महाराज लाखो रुपयांची कॅश घेत होता। गोविंद देखील देत होता, कारण गोविंदला माहित होतं की पैसे खूप मिळणार आहेत। आतापर्यंत 5 ते 6 पूजा पार पडल्या। प्रत्येक पूजेसाठी महाराज शेतातील एका विशिष्ट जागेकडे बोट दाखवून म्हणायचा, बघा आता हंडा फक्त 5 फूट खाली राहिला। मला आता आवाज येतो आहे, पैशांचा ओघ सुरू आहे। गोविंद यांचा खिसा आता जवळपास रिकामा होत चालला।
हवेतून कुंकू काढणारा, पाण्यातून आग लावणारा बाबा हा खरंच चमत्कारी होता की याच्या मागं काही सत्य होतं? आतापर्यंत जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या पूजा झाल्या. गोविंद यांनी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी शेतावर घेतलेलं कर्ज, सोनं गहाण ठेवून 1 कोटी जवळपास काही पैसे शेतकऱ्यांनी जवळपास दिले होते. 11 सप्टेंबरच्या रात्री घनदाट जंगलामध्ये तो त्या ठिकाणी निघून गेला. आता त्याला एक मोठी पूजा करायची होती. शेतात फक्त गोविंद आणि शेख महाराज होते. संपूर्ण शेतात लिंबू, टाचण्या, काळे कापड आणि मानवी कवटी यांसारख्या भीतीदायक वस्तू ठेवल्या होत्या. महाराज अत्यंत वेगाने मंत्रोच्चार करत होता. त्याचा आवाज हिंस्र प्राण्यासारखा वाटत होता. अचानक त्यानं गोविंद यांना डोळे मिटायला सांगितलं. जमिनीवर जोरजोरात थाप मारली. काही क्षणातच जेव्हा गोविंद यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जमिनीच्या आतून हळूहळू 2 जुने तांब्याचे पितळी मोठे हंडे बाहेर येत होते. त्या हंड्यात चक्क जमिनीतून वरती प्रकट होत होते. हा डोळ्याचा पांढरा करणारा चमत्कार पाहून गोविंद यांनी महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं. तो क्षण एवढा अद्भुत होता की गोविंद यांना आपल्या मोबाईलमधून तो व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ नंतर व्हायरल होणार होता. ते दोन्ही हंडे शेतात एका जागी ठेवण्यात आले. गोविंद आनंदाने वेडा झाला असं त्याला वाटत होतं. आता आपलं दारिद्र्य कायमचं संपलं, पण तो हंडा उघडणार इतक्यात शेख महाराजांनी त्याचा हात धरला आणि अत्यंत कठोर स्वरात ओरडला, थांब. जर आताच हंडा उघडलास तर तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाचा तात्काळ अंत होईल. या धनावरील शेवटचा आणि अंतिम विधी अजून बाकी आहे. त्या विधीशिवाय या धनाचा उपभोग घेणं म्हणजे विनाशाला आमंत्रण. मी या धनाला शांत करण्यासाठी विजापूरवरून अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र भस्म घेऊन येतो. तोपर्यंत या हंड्याला स्पर्श करू नकोस. गोविंद हादरला. त्यानं हंड्याला हात लावण्याचं धाडस केलं नाही. महाराज तिथून निघून गेला. गोविंदनं नंतर प्रचंड फोन केले. फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी फोन केला, नंबर नॉट रिचेबल. हंड्याचं झाकण आता गोविंद उघडणार होता. झाकण उघडताच साधारणपणे आत जे सत्य दिसणार होतं त्यानं तो हादरला होता. काही वेळातच पोलिसांना याची माहिती कळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विचारलं, हा काय प्रकार आहे? त्यावेळेस गोविंदनं त्यांना असं सांगितलं. पोलिसांनी त्या बाबाला फोन केला. बाबाचा फोन काय लागत नव्हता. तेव्हा पोलीस त्याला म्हणाले की ते हंडे दाखव. शेवटी हंडे वर काढण्यात आले. हंड्याच्या झाकण उघडायचं होतं. हंड्याचा जो कलर होता, जे हंड्याचं मटेरियल होतं किंवा हंड्याचं जे एकंदरीत वातावरण होतं ते खूप जुन्या काळातलं वाटत होतं. म्हणजे कमीत कमी 50 ते 100 वर्षापूर्वीचे ते हंडे आहेत असं स्पष्टपणे दिसत होतं. काही तज्ज्ञ लोक आले होते. तज्ज्ञांनी भिंग लावून त्या हंड्याला बघितलं तर हंड्यावर देखील विचित्र विचित्र खुणा त्या ठिकाणी दिसत होत्या. काही वर्षापूर्वी हा हंडा पुरलेला असावा असं स्पष्टपणे त्यांच्यातून दिसत होतं. आता वेळ आली होती झाकण उघडायची. खरं तर आता झाकण उघडायला एक जण सरसावला, पण तेवढ्यात गोविंदला बाबाचे शेवटचे शब्द आठवले. बाबा म्हणले होते की हात लावू नकोस, नाहीतर तुझं वाटोळं होईल. पण झाकण उघडायच्या आधी त्याला साधारणपणे खूप मोठी शंका येत होती. आता त्यानं काय केलं, तो जो हंडा होता तो उघडायला सुरुवात केली. दोन्ही हंड्यांमध्ये एक झाकण होतं आणि ते झाकण उघडलं. झाकण उघडल्यावर त्याला वाटलं की हिरं, माणके किंवा हिरेच असतील, सोने चांदी असतील. तर पाहतो तो काय, त्याच्यात केवळ दगड, गोटे, वाळू साधारणपणे दिसलं होतं. आता त्याला समजलं की आपली फसवणूक झाली. पोलिसांनी एक ताबडतोब पथक बोलावलं. पथक विजापूरला पाठवलं. त्या भोंदू शेख महाराजाला राहत त्या घरातून बेड्या ठोकल्या. तपासात समोर आलं की 1 कोटीहून जास्त रक्कम त्या शेतकऱ्यापासून त्याने लुबाडली होती. अशा प्रकारची बातमी सोलापुरातून बाहेर आली असता ही घटना मागच्या वर्षीच्या सप्टेंबर 2025 मध्ये घडलेली आहे. ही घटना सध्या आजही व्हायरल होतीये. तुमचं या घटनेवर काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.